आता 4:15 वाजले ती. आता म्हणलं रांगोळीच्या तयारीला लागावं. रांगोळी सगळ्या कलरच्या घेतल्यात आणि अशा बांगड्या आणखीन घ्यायच्यात. ते तसं डेकोरेशन करायचं आहे मला बघा. हळदी कुंकू असं नाव टाकून थोडीशी डिझाईन बनवायची. आणखीन थोड्या बांगड्या घ्यायच्यात. दाखवा म्हणलं तुम्हाला. आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की तर टेबलवरती ह्या कुठला तरी रांगोळी ते डेकोरेशन केलं तर चालेल का. मी तुमच्या कमेंट येईपर्यंत मी तोपर्यंत काय काढणार नाही. तोवर व्हिडिओ अपलोड करून सोडते बघा. तुम्ही जसं म्हणता तसं. इथं नाही म्हणला तर मग खाली. पण खाली पोरांना लक्ष ठेवावं लागेल एवढंच. तर बघ चला आता फुलं आणते. झेंडूची फुलं विकत आणावं लागतात. आणि पानं तिळगुळ पानं पण इथं लागणार आहेत मला. तर माझा उद्याचा व्हिडिओ नक्कीच बघा बरं का. पहिल्यांदाच करायला लागले. आता एवढ्यात झाडलं बघा बाहेरचं. इथलं पण झाडलं आहे. आणि इकडं डांबरीला पण झाडलं आहे बघा. डांबरीचं सगळं इथून तिथून झाडलंय बघा कसं दिसतंय. रोज सकाळ संध्याकाळ झाडलं तरी पाला पडायचा तेवढा पडतो. तर सकाळी बघा इडली करण्यासाठी मी ह्या पातेल्यामध्ये ना तांदूळ आणि उडदाची डाळ भिजायला टाकली होती. उडदाची डाळ 1 वाटी आणि तांदूळ 2 वाट्या टाकल्या होत्या. आणि ह्याच्यामध्ये पोहे आत्ता मागाशी टाकल्यात भिजायला. धुवून घेतलं होतं पोहे एका पाण्याने. आता सगळं पाणी आटलंय बघा पोह्यामध्ये. आणि आता ह्यातलं पाणी काढून घ्यायचंय. आता संध्याकाळच्या किती वाजल्यात 10:15 वाजून गेलात बघा. आत्ताच म्हणलं बारीक करून ठेवा पोरांच्या डब्याला बघा. सकाळी इडली करायची आहे. तर ह्यातलं पाणी काढते दाखवते किती झालंय भिजून. इथं बघा मी पाणी काढून घेतलंय तांदळातलं डाळीतलं. आणि शाबू पण भिजायला टाकला होता 1/2 वाटी ह्याच्यामध्ये. किती भारी फुललंय बघा. आणि पोहे ते तिन्ही पण सगळं सामान मी आता बारीक करून घेणार आहे. मिक्सरचं भांडं स्वच्छ धुतलंय. कुटाचं होतं बघा. तर चला मी आता बारीक करून घेते. तर आता ह्या पातेल्यामध्ये तुम्हाला ना तांदूळ जास्त दिसत असतं आणि डाळ कमी दिसते. तसं काय नाही. डाळ पण भरपूर आहे. मी सगळं एकत्रच ह्या बारीने भिजायला टाकलं होतं बघा. आणि दर बारीने वेगवेगळं भिजायला टाकते. तांदूळ डाळ वेगवेगळ्या पातेल्यामध्ये टाकते. ह्या बारीने एकत्र टाकलं सगळं. त्याच्यामुळे तांदूळ जरा भरपूर दिसतात असं मला वाटतंय. मापातच टाकलं बघा. इथं बघा मम्मीने हे केलं मिक्स कराय. तर आता ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकते. म्हणजे जसं आपल्याला पाहिजे ना मिश्रण तसं तयार होईल. ह्याचं लय घट्ट पण नाही पातळ पण नाही. येते वास चांगलीच येते. चिकटपणा जास्त आहे बघा. आता मस्त असं बघा तांदूळ हे सगळं बारीक करून घेतलंय जसं पाहिजे तसं. एकदम भारी झालंय बघा. सकाळ आणखीन फुगून तुला ओमला सगळं बारीक करून घेतलं बघा. आता हे सकाळपर्यंत मस्तपैकी भिजून निघतंय बघा. भिजतंय पण आणि फुगतंय पण पीठ जसं पाहिजे तसं बारीक केलंय बघू शकताय तर तुम्ही बघा. आता म्हणता एवढं पीठ कशाला इडलीचं खायला ते का चौघजण. कारण की सागर आहे शंभू आहेत पांडू भाऊजी आहेत. भाऊजींना पण आवडते. सगळ्यांसाठीच करायची. त्याच्यामुळे मी भिजाय टाकताना सामान जास्त टाकलं होतं. तर चला आता ह्याच्यात थोडा टाकते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता बघा सकाळच्या पहाटेच्या बघा 6 वाजल्यात. आणि कसं वातावरण दिसतंय सकाळच्या भारी वाटतंय बघा. आणि आज राधूसाठी बघा इडली न्यायची डब्याला. तिने घाटच लावला होता कर म्हणून. तर आता इडली करायची आंघोळी करायची आता. आणि सगळीकडं आणखीन थोडं अंधारच आहे. थोडंसं उजडायला लागले. तर चला आता घेते उरकून. तिला पण उठवते. तिला काय उठवली नाही आणखी. आणि एवढ्या सकाळच्या पारी बघा मी आज पहिल्यांदाच व्हिडिओ घेते. ह्याच्या आधी कधीच घेतला नव्हता. सांबर करण्यासाठी सगळं सामान घेतलंय. डाळ बघा तूर डाळ घेतली ही. आणि पलीकडं आहे ती मसुरीची डाळ पण घेतली. इथं बघा ही मसुरीची डाळ आणि मुगाची एक डाळ बघा हे. तर 3 डाळी घेतल्यात. आणि एकदा सगळं शिजायला टाकावं म्हणलं राधूसाठी. थोडंसं बाजूला फोडणी टाका. फ्लावर पण घेतलाय चिरून बघा. रात्रीच नीट करून ठेवला होता. शेवग्याची शेंग पण घेतली या. आणि इथं घेतलंय टोमॅटो एक चिरून टोमॅटो घेतलंय. आता पुढं पण बटाटा घेतलाय चिरून. 2दा धुतला पाण्याने. चिरायच्या आधी पण धुतला होता. तर एवढं सगळं सामान घेतलंय. आता हे सामान टाकते शिजायला. कुकरमध्ये बघा पाणी पण टाकलंय गरम करण्यासाठी. पाणी ठेवलंय. तर पाण्याला उकळी आलं की टाकते बघा पाण्यामध्ये सगळं सामान शिजण्यासाठी. कुकरमधल्या पाण्याला उकळी आली होती. सगळं चिरलेलं सामान बघा मी कुकरमध्ये टाकलं पाण्यामध्ये. आता हे शिजायसाठी बघा ह्याचं झाकण लावून ठेवते. किती वेळ लागते बघू आता शिजायला. 3-4 शिट्ट्या होत्या तोपर्यंत. घड्याळामध्ये पाहू शकता बघा किती टाईम झालाय. 6:30 वाजल्यात आता. रात्रीच मी इडलीचं पीठ बघा बारीक करून ठेवलं होतं. आणि तसंच हलक्या झाकणाने बघा झाकून ठेवलं होतं. तर मस्तपैकी आता पीठ भिजलं इडलीचं.
तुम्ही बघू शकता इथं. चला आता इडली टाकते शिजायला. सगळी इडलीची भांडी बघा मी घासून धुवून घेतल्यात पहिल्यांदा आणि वाट्यांना प्रत्येक वाटीला तेल लावलंय म्हणजे खाली इडली चिटकणार नाही. तर मी आता ते इडलीचं पीठ भांड्यांमध्ये टाकून घेते. रात्री थोडं मीठ टाकलं होतं, मीठ आणि सोडा, पण आणखीन थोडंसं टाकावं म्हणलं म्हणजे सपाक लागणार नाही. चवीनुसार मीठ पण टाकून घेतले. चांगलं मिक्स करून घेते आता ह्याला. रात्री सोडा मला टाकू का नको तेच कळत नव्हतं, माझ्या लक्षातच येत नव्हतं, म्हणून नॉर्मलच थोडासा टाकला होता आणि मीठ पण थोडंसं टाकलं होतं. इडलीच्या भांड्यामध्ये बघा 1 ग्लास पाणी ओतून घेतलं आणि भांडं पहिलंच करपलेलं आहे बघा. ते पूजाने पहिल्यांदा भांडं नेलं, तिच्याकडनं करपलं ते निघतच नाही, कशाने पण असा नाही निघत. मग ते हाय तसंच आहे. लिंबू टाकत असतात बघा, पण आता लिंबू पण नाही सध्याला एवढा सकाळच्या पारी. आणि सगळं पीठ भरून घेतलं आहे भांड्यामध्ये. चला आता एक प्लेट उचलून ठेवते इडली शिजायला. इडली ठेवली शिजायला. आता ह्याच्यावरती बघा झाकण ठेवते आणि वाफ जाऊ नये म्हणून थोडासा ओझं म्हणून पोळपीट पण ठेवते ह्याच्यावरती, म्हणजे वाफ जाणार नाही, इडली पटकन शिजून निघन. आणि 4-5 मिनटं शिजवून घेते ह्याला. आणि थोडासा पहिल्यांदा फुल गॅस ठेवते, परत मग कमी गॅस करते म्हणजे कच्ची राहणार नाही इडली बघा. आता इथं सांबारची भाजी करण्यासाठी सगळं सामान शिजवून घेतलेलं, शिजवून तयार आहे. राधूपुरतं थोडंसं बाजूला साईडला काढते आणि फोडणी देते बघा. त्याच्यापुरतं सांबार करून घेते. राधूचा डब्बा तयार आहे बघा. झाली इडली करून आणि थोडंसं सांबार पण केलं. तिचा नादच होता न्यायचंय मग मला शाळेमध्येच न्यायचंय. शाळेचा टाईम झालाय, आता राधू जाईन शाळेमध्ये. तर आता बघा 7:30 वाजल्या ती आणि राधू आता एवढं तर शाळेमध्ये गेली. तिला इडली दिली आणि सांबार, तिच्यापुरतं थोडंसं सांबार केलं होतं. तिला खायचीच होती बघा, डब्यालाच दे म्हणत होती. तिला म्हणलं शाळेत नाल्या तुला नंतर देते, नको म्हणली. मग तिच्यापुरतं दिलं आणि तिच्याबरोबरच मी आंघोळ केली होती. तिला थोडंसं खायला केलं, मग तिच्याबरोबर आंघोळ केली आणि तिला शाळेत लावलं. आणि आणखीन एक भांडं इथं शिजायला ठेवलं, म्हणजे पोरं उठल्या खात्या आणि बाकीच्यांना सगळे आल्यानंतर त्यांना गरम गरम द्यावं म्हणलं. तर आता मला सांबार करायचं आहे. मगाशी दाखवलं होतं बघा, डाळ शिजलेली, तिच्यापुरतं थोडंच केलं. तर चला मी सांबार करून घेते आणि इडली सगळ्यांना गरम गरम देता येईल परत खायला. तर सांबार करायच्या आधी देवपूजा करावं म्हणलं. तर केस हे बांधते, आत्ता सोडलं तर आता म्हणतं इडली करते केस मोकळे सोडले, तसं काय नाही, आत्ता सोडलं. सगळं पाणी गळत होतं केसातनं बघा. चला आधी देवपूजा करते आणि बाकीचं उरकून घेते. पहिल्यांदा थोडीशी इडली करून घेतली, म्हणलं दुर्गा ओम उठला खायला मागते. तर इडली एवढी करून झाली बघा, मऊ पण झाली, सोडा पण टाकला तर फुगली. सांबार फोडणीला टाकण्यासाठी बघा कढईमध्ये तेल ठेवलंय गरम करण्यासाठी आणि खाली प्लेटीमध्ये सगळं सामान घेतले. मिरची घेतली, लसूण पण घेतलाय ठेचून आणि थोडीशी हळद घेतली, मोहरी, मोठी मोहरी, छोटी नाही, कांदा पण घेतला, एक मोठा कांदा, कढीपत्ता घेतलाय आणि इथं जिरे, लसूण आणि कोथिंबीर थोडीशी कुटून वरनं टाकायची बघा. आणखीन एकदा फोडणीला. आणि इथं टेचून पण घेतलंय. लाल मिरच्या नाहीत म्हणून पिकलेल्या मिरच्या घेतल्या, थोड्या हिरव्याच आहेत त्या पण. आणि थोडीशी धना पावडर घेतली आणि वाटीमध्ये बघा सांबार मसाला आहे, ते थोडासा कमीच पडतोय, आणखीन आणावं लागतोय काय कोणास ठाऊक. तर चला आता हे सगळं टाकून घेते तेलामध्ये. तेल चांगलं तापलं होतं, तेलामध्ये बघा मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि थोडीशी जिरी हे सगळं सामान टाकून घेतलं. आता चांगली फोडणी पण बसली बघा. आता वरनं कांदा टाकून घेणार आहे. कांदा चिरलेला कांदा बघा आणि मिरची, कांदा घेतला टाकून, निम्मा अर्धा कांदा तळून घेतला आणि मिरची पण टाकली. म्हणलं मिरची तळून निघून तिखट खाण्यासाठी मिरची टाकली बघा. आणि आता हे मस्तपैकी चांगलं तळून घेतलंय. चांगलं सामानाला तेल टाकून तर परतून घेतलं, कांदा मिरची सगळं आधीचं सामान हे बघू शकता, एकदम भारी असं तळलंय बघा. सांबार मसाला, लाल मिरची पावडर बघा टाकली, अशी पण तळून घेतली तेलामध्ये चांगली बारीक गॅसवरती. आता हे सगळं सामान शिजवलेलं घेते फोडणीला टाकून मस्तपैकी आणखीन 2 मिनटं परतून घेते आणि परत वरनं पाणी. कढईमध्ये सगळं टाकताना काय दाखवलं नाही, दुर्गा उठली होती, माझ्या काकाला होती. तर पाणी हे ओतून घेतलंय चांगलं, आता शिजायला ठेवते बारीक गॅस करून. उकळी फुटूस तर मोठा गॅस करते. सांबारच्या भाजीला असे काय उकळल्यानंतर तरी उतरत नाही. आता ह्या भाजीला द्यायची तडका बघा. आणि इकडं तोपर्यंत देवपूजा पण करून घेतली मी मगाशीच.
तडका देण्यासाठी बघा लाल मिरची पावडर घेतली, सांबार मसाला आणखीन एक पुढे जाऊन आणली, कढीपत्ता मोहरी सगळं टाकून घेतले आणि मिरची पावडर टाकली. सगळं चांगलं उकळतं तेलामध्ये. आता माझा तडका टाकते बघा डाळीमध्ये. तडका दिला बघा डाळीला. आता सांबार थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवते बारीक गॅस करून आणि वरनं कोथिंबीर पण चिरून टाकली आणि भाजीला घट्ट पण नाही केली आणि पातळ पण नाही, जशी पाहिजे तशीच घरच्यांना आवडते तशीच केली बघा. तर चला आता शिजायसाठी ठेवते भाजी, तरी पण उतरण. आता तडका दिल्यामुळं असं किती तेल ओतलं तरी तडका दिल्याशिवाय त्याला चला आंघोळ कर. एक तर लवकर उठत नाही, आज काय शाळा नाही म्हणून नाटकच लावल्यात तो आहे का नाही. इकडं सागर भैया आहे तर त्यांना दिले इडली सांबार खायला. तर आता बघा दुपारच्या 3 वाजून गेल्या ते आणि आत्ताशी माझं काम झालंय सगळं. मी पहाटेपासून आज कामावरत होते, किचनमध्येच माझं 10 वाजता वेळ गेला बघा. तिथनं पुढं स्वयंपाकी झालं. सागर बाह्या पण आलते, त्यांना दिलं खायला. हे परत पूजाला तिकडं दिलं, तिला खायचं होतं, तिला आवडतं बघा ते इडली ते केलेली. मग सगळं बघा मी धुणं धुतलं, म्हणजे आंघोळीचे कपडे धुतले, भांडी घासली. आता सगळं घरदार नीट केलं. आता एवढ्यात झाडलं बघा बाहेरचं, इथलं पण झाडलंय आणि इकडं डांबरीला पण झाडलंय बघा. डांबरीचं सगळं इथून तिथून झाडलंय बघा कसं दिसतंय. रोज सकाळ संध्याकाळ झाडलं तरी पाला पडायचा तेवढा पडतो. सकाळी मी इकडलं पावरसं काढलं नव्हतं, इथनं झाडलं. इकडनं बघा हे सगळं इकडे इथपर्यंत झाडलं, जे चांगलं दिसतंय का तिथपर्यंत, गाडीच्या अलीकडपर्यंत झाडलं. कारण की संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवायचा आहे आणि पहिल्यांदाच करायला लागले, त्याच्यामुळं स्वच्छ आपलं असं म्हणलं तसं रोज असतं. पण मी आज कंटाळा केला होता, बाहेरचं झाड आहे बघा. मला आवरायला किती वेळ गेला आणि आता एवढ्यात मी ड्रेस पण बदलला. मी टॉयलेट पण घासलं आणि आंघोळीचं बाथरूम घासलं, दोन्ही पण बाथरूम घासले. आणि मी दररोज आंघोळीच्या आधी बघा टॉयलेट घासते, मला ते कपडे ठेवू वाटत नाही अंगावरती, शितोड्यान तीन ओढलेलं. पण आज सगळं मी उलटं केलं. सगळं झालं आवरून, बाथरूम घासली, कपडे बदलली, येणे नाही घातली सकाळपासून, येणे घालायची. इकडलं पण सगळं स्वच्छ केलं एकदम. आणि ताईंच्यामुळंच मागं लागले या म्हणून, सकाळपासून ॲड लावला ताईंना या म्हणून. येते म्हणल्या, भाऊ म्हणलं दुपारनं लाईट येते 2ला, बघू म्हणलं. बघू नाही म्हणलं, 5:30 वाजता भरणं उरका म्हणलं, दारे धरा आणि 5:30च्या पुढं निघा म्हणलं, तरी काय प्रॉब्लेम नाही. कारण 9-10 वाजता हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू राहतो म्हणलं. तर किचन पण मगाशीच आवरलं, किचनपासूनच मी आवरायला सगळं सुरुवात केली. हे सगळं पुसून घेतलं, तर सांडलं होतं थोडंसं, किचन पुसलं, हात नीट केला. सोप्याचं पण बघा पुसून घेतलं, सगळं खराब झालं, धूळ हे बसून चहाचं ह्याचं डाग पडलं होतं, सगळं स्वच्छ केलं. टेबल ही आता रांगोळीच कुठं काढा ते कळाना, पोरं विस्कडताना खाली रांगोळी काढलं. तर मला वाटतं ह्या टेबलवर काढू का, मला नक्कीच सांगा बरं का. असं वाटतं टेबलवर ते हळदी कुंकाचं नाव काढावं आणि तिथं डेकोरेशन करावं. तर बघा मला सांगा कमेंट करून, तिथं चालेल का, म्हणजे तुमचं ऐकून मी करेल. नाही तर इथं खालीच, पण खाली लेकरं काय ठेवणार नाहीत. फरशी पुसली, खाली सगळं पुसलाय, सगळं नीटनाटकं केलं आहे बघा. इकडलं पण पुसलं, काच जरा खराब झाली, 2-3 दिवस झालं काचा पुसलेल्या कपाटाच्या, सगळं नीट केलं आहे. आणि त्या दिवशीच नीट करून ठेवलं होतं तरी सगळं मी बघा. इथं लेकरांची खेळणी ठेवल्यात, सगळं व्यवस्थित केलं आहे बघा. 3 वाजल्या, मला 3 वाजला कामावर आहे आणि माझा अवतार सकाळपासून पहाटेपासून हाय अशीच केस आहेत. केस धुतलेली, विणे आणखीन घातली नाही, आता गुतवडाला झालं आहे. आणि बेशिंग पण घासून घेतलं आहे, बाथरूम घासले दोन्ही पण, झालं सगळं व्यवस्थित करून. आता ताईला आणखीन एकदा फोन करते. ताई आता दारे धरत असते पाहून, ताई झालं आहे बघा सगळं करून.